काजल पिऊ ना लिंबू पिऊ का सोडा टाक का काय काय टाक भांडे नेऊन ठेव बाहेर. आता मी जरासं माझ्या खानपिनाची व्यवस्था लावतो आता जराशी. इडली सांबारच्या नांदात अजून चहा नाही केली मी. चहा सांगा. आता मस्त चहा पिऊन घेतो आणि 4-5 पोळ्या टाकून घेतो म्हणजे संध्याकाळचं टेन्शन नाही. मला संध्याकाळी व्हिडिओ एडिट करावं लागते तर स्वयंपाकाचं मग स्वयंपाक केला ना का मग लय उशीर होते. मग त्यासाठी मी ना सकाळीच स्वयंपाक करून घेतो. असं नाही का माझ्या जीवार येते स्वयंपाक करणं, जीवार नाही येत मग व्हिडिओ टाकायला लय जास्त उशीर होते. तसंच माझे 11-11, 12-12 वाजता व्हिडिओ पडतात. म्हणून मी सकाळी स्वयंपाक करतो आणि संध्याकाळी तेच खातो. मग बाशी खुशी नाही तर बाशी खुशी तर मी उलचं काही खात नाही, पण आता खावा लागते. आ चला मग घेतलं पिठही चुरून घेतलं आणि आपला चहा बी सुटला. आणि नाश्त्याला तर आहेच आपला डोसा तुटका पुटका. म्हटलं चहा सोबत खायला मला डोसे लय आवडतात तर म्हटलं एक डोसा बनवतो. कायचं काही बनला डोसा करायला जातो काय आणि होते काय. मग तोच तेल टाकून मग असा गरम केला आणि एवढा मस्त लागू राहिला ना चालय. आता तुम्ही म्हणसान की इडली सांबार केला नाश्त्याले, तुमचंही बरोबर आहे. पण इडली सांबार करता करता एवढा भांड्याचा गराडा पडला ना की मला नाश्त्याची जरूरत पडली तो पसारा आवऱ्यासाठी. उजक काही पोटात असलं का धिरवा येते. मग काम असे पटापट होतात. चहा घेतो पिऊन आता टाकतो 2-3 पोळ्या. की काळजीनं काम उरकले की सगळे लवकर होतात. आज माझ्या बाबतीत तसंच झालं. आज उठल्याबरोबर मस्त काळजीनं कामं केले. मी इडली बनवली, सांबार आईनं बनवला आणि पोळ्या बी टाकून घेतल्या. भाजी करायचं काही काम नव्हतं म्हणून भाजी काही केली नाही. आणि आता घासून घेतो भांडे घासले का झालं मग मोकळं काम. आज तर बकऱ्या याच्या पहिले भांडे घासायला लागू राहिले मी. काय येतात बकऱ्या भांडे घासेलो काय माहित. भांडे घासेलो बकऱ्याची वाट पाहिली पण बकऱ्या काही आल्या नाही. मग आंघोळीला बसली आणि आल्या मग बकऱ्या. आता सांगा अकातच आहे मा भोवती बी. आणि मग आंघोळ व्हायलो पण सगळं उर केलो. बकऱ्या लागल्या बागलवर. करा तर काय करा समजायलाच मार्ग नाही. चला घ्या बाया हो प्या पाणी पटापटा. मला असं वाटतं की उन्हाच्या पहिले सगळे काम उरकाव. पण होते माया गोंधळच राहिला होत्या. बकऱ्या पाणी पाजायचं आता 1-1.5 घंटा याच्यातच जाते. बकऱ्या पाणी पाजात घेऊ बाई तुही पे माय. तिचं पोट तर लय मोठं झालं पण पिल्लं काही देते काय माहित. हाळाही बी दिसू राहिले एकदम डुकरासारखी झाली ते. आता पिल्लं काही देते किती देते मग मला तर वाटतंय 3च देते. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. 1 देते 2 देते का 3 देते. कारण तिचं पोटच एवढं व्हायला आहे का तिला बसता येत नाही.
आणि उठ्ठा बी येत नाही आणि बसते तर अशी मान टाकून देते. आपल्याला असं वाटते मरते का काय बिचारी. आणि आमच्या हे बाई बी किती दिवसाचा वया सोडून दिला आणि अजून काही खुश खबर नाही ना बॅड खबर नाही, कोणचीच खबर नाही अजून. फक्त खाणं पिणं चालू आहे का पाणी पाऊस लागल्यावरच पिल्लं देतात बिचारा काय माहिती. पाणी पावसाचं तर एवढी हे होते ना. ठेवा आटून घे पाणी. पिल्लाले सांभाळणं लय भारी जाते पाणी पावसाळ्याचं. पण पिल्लं आता येतात आमच्या घरी पाणी पावसाळ्याचेच असं मला वाटू राहिलं. आता जर या महिन्यात पिल्लं आले असते तर मस्त त्याची सोय झाली असती. पाणी पावसाळ्यात सगळा गारा गुरा इकडे न्या पिलं तिकडे न्या पिलं त्यातच सारा टाईम चालला जाते. आणि त्यालाही तकलीफ होते कारण का मग पिलं न्यावं लागतात घरात. चला मग एवढं बकऱ्याला पाणी पाजून घेते मी. घरातले सगळे कामं उरकले, आंघोळही झाली, सगळे कामं उरकून आता नांदच धरला मी आंघोळीचा. सगळे कामं उरकायचे नंतरच आंघोळ करायची म्हणजे कसं फ्रेश फ्रेश वाटते. जेवण जरा जास्त जाते, एक टाईम जायचं तर 3 टाईम जाते. मला जरासे लवकर कामं झाले म्हणजे 11 वाजले आता सध्या. अजून टाईम आहे जेवण करायला. म्हणजे टाईम तर नाही पण जरासं का आज बाहेर बसतं. लई दिवस झाले बाहेर बसलीच नाही, 8-15 दिवस झाले. तुम्हाला दिसली का मी बाहेर? तर आज बाहेर बसतं म्हटलं. मस्त अशी निंबाखाली मीटिंग झालेलं आहे. रोजच असते पण आज मला टाईम म्हणजे 8-15 दिवस झाले मला टाईम नव्हता. आज मला टाईम भेटला तर मी बी आली बसाले थंड हवेत. एखाद्या दिवशी बोलला आपल्याला गेलं काढून की मग समजते. काढून दिलं की मग बसायचं नाही. सांगा या जेवण करायला. इडली डोसेचा नाश्ता केला मी. मग आज शूट नाही केलं कारण का फोन चालू होता माझ्या बहिणीचा, त्याच्यानं शूट नाही केलं. आज काही भाजी बनवली नाही. भाजी आहे रात्रीची मच्छी, सोबतच आहे आंबा चिकेन मस्त. वातावरण ढगाळ झालं आतापासून. संध्याकाळी वार उदान सुट्टे का काय काय माहिती दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. पहिले जेवण करून घेतो. आता वातावरण तर ढगाळ आहेच पण गरमाले मरणाची करू आहे. लिंबू कांदा असल्याशिवाय माझ्या भावातच नाही.